नमस्कार मंडळी. तर आता मी आलेले आहे बघा शेतामध्ये. तर आमचा जो शाळू केलेला होता शेतामध्ये बघा, तुम्हाला तो दाखवते. तिथं जो शाळू केलेला होता ना, तर तो शाळू जो होता तो खुडायचा होता. त्यासाठी आम्ही आता बघा असल्या उन्हाचंच सकाळी आलेलो आहोत. तर आता थोडंसं खुडून झालेलं आहे. ती साईडची जी पट्टी आहे ती आम्ही तशीच ठेवणार आहे, ती काय काढणार नाही, ती नंतर वैरणीला नेणार आहे. दुपारी ट्रॅक्टर येणार आहे, त्यामुळं थोडासा आधी खुडून घेतला म्हणजे वैरण सगळी भरून ट्रॅक्टरमधनं न्यायला वगैरे येते. तर हा बघा असा शाळू आहे. तर त्याचं वातावरण काल बदललेलं होतं, जरा पाऊस येतोय काय असं वाटलं होतं, पण असं काही झालं नाही आहे. तर आत्ता सकाळचं बघा वातावरण खूप छान असं झालं आहे. तर आता वाजलेले आहेत 9. तर कोवळ्याचं थोडंसं ऊन पडलं आहे. तर बघा, तर इथे बघा आंबे जे आहेत ते माकडांनी भरपूर असे बघा पाडलेले आहेत. काल आणि माकडं आलेली होती आणि माकडांनी भरपूर असे आंबे पाडलेत. तर असे अर्धेच असे खाऊन टाकलेले आहेत आंबे. पूर्णपणे बऱ्यापैकी जे झाड आहे ते बघा मोकळं केलंय. तर झाड जे आहे ते पूर्णपणे मोकळं केलेलं आहे बघा. अगदी थोडेसेच आंबे झाडाला आता राहिलेले आहेत. तर इथे बघा हा शाळू आहे. तर हा शाळू आम्ही काल खुडलेला होता शेतामधला, तुम्हाला तर शेतामधलं दाखवलंच होतं खुडायला लागलेले. तर हा शाळू असा खुडलेला आहे बघा शेतामध्ये. म्हणलं चिमण्या वगैरे खाऊन काय आपल्याला राहील ते राहील, त्यासाठी आम्ही हे ठेवलेलं होतं तसंच. तर हे बघा अशी कणसं तयार झाले त्याची. अजून थोडा आहे शेतामध्ये, तो पण काढायचा वगैरे आहे. तर आत्ता थोडासा काढला आहे एवढा बघा. काय होईल ते होईल थोडाफार, म्हणून आम्ही काढलेला होता. तसं पण आम्ही वैरणीसाठीच आणणार होतो, पण म्हटलं आता कणसं चांगली यायला लागल्यात तर चिमण्या काय खाऊन राहील ते राहील म्हणून आम्ही असं ठेवलं होतं. तर इथे माकडाने काल आणि माकडं आलेली होती. इथे माकडाने बघा पूर्णपणे आंबे हे केलेले आहेत. अजून पाड पण आलेलं नाही आहे, तोपर्यंतच आंब्याचं पाक काढून अर्धे असे खाऊन शिना टाकलेले आहेत. तर 2 वर्षात एकदाच हा आंबा लागतो. तर तुमचा व्हिडिओला खूप छान असा सपोर्ट असतो. तर इथे बघा शाळू जे कणसं आपण जे खुडलेली होती त्याच्या जो म्हणजे कडबा आहे तो आपण इथं आणून टाकलेला आहे. थोडा शेतामध्ये आहे तोही आणायचा आहे, पण काल ट्रॅक्टरनं 2 म्हणजे हेलपाट वगैरे झाले आणि हा जो कडबा आहे तो आपण आता शेतातला इथं आणून टाकलेला आहे. कारण आता आपल्याला पाया भरणी म्हणजे भरणी उसाला करून घ्यायचे, त्यामुळं कडबा काढणं गरजेचंच होतं शाळूचा. आणि जी काही कणसं होती ती जनावर जेव्हा खातात ती शेणामध्ये तसंच बिया वगैरे हे होतात. त्यामुळे आम्ही काय केलं, जी कणसं होती ती खुडून घेतली आणि थोडंफार काय आपल्याला खायापुरता जो शाळू आहे तो होईल म्हणून. तर इथं असा कडबा ठेवलेला आहे, तो विकतचा घेतलेला आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मी हे ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर खूप छान असं वातावरण झालं आहे. आता शुक्रवारी मुलांचा निकाल आहे 1 तारखेला, त्यानंतर मुलांना सुट्टी वगैरे पडते तात्पुरते. ते 4 दिवस तरी कमीत कमी सकाळी शाळा वगैरे आहे. आणि तुम्ही व्हिडिओला खूप छान असा सपोर्ट करता. तर आपले जे काही सबस्क्रायबर्स आहेत ते आपले तुम्ही म्हणजे वाढलेले आहेत ते तुमच्या सगळ्या सपोर्टमुळेच आहे. तर आपल्या मोठ्या व्हिडिओलाही खूप छान तुम्ही सपोर्ट करता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. असेच मोठी व्हिडिओ आपले जे आहेत ते पाहत राहा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.